आवाज कुणाचा? शिवसेनेचा. नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. सध्या पेट्रोल जे दर वाढलेले आहे त्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पंढरपुरात आज आंदोलन चालवलं आहे. अनोख्या पद्धतीने आंदोलन चालू आहे. गळ्यात कांद्याचा माळ आणि मेलोडी चॉकलेट जे फेमस झालेलं आहे त्याच्यासाठी आज त्यांनी वाटप केलेलं आहे. पेट्रोल दरवाढी विरोधात त्यांचं आंदोलन चाललेलं आहे. शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. नेते नमस्ते. हो, जे आज आंदोलन करताय तुम्ही पेट्रोल दर वाढी विरोधात, त्याच्यावर तुमचं मत काय पहिल्यांदा? फार वाईट अवस्था आहे लोकांची. आम्ही चॉकलेट द्यायला आता लोक गेलो, लोक म्हणते 12 वर्षापासून आम्हाला चॉकलेटच मिळतंय. मेलोडी चॉकलेट जी पंतप्रधानांनी बाहेरच्या देशात नेऊन दिलं लोकांना, पण आपल्या देशातल्या लोकांना 12 वर्ष झालं हे चॉकलेट दिलं जाते. आज 10व्या दिवसाचं, आजचा 10वा 11वा दिवस आहे, चौथ्यांदा दरवाढ झाली. 12 ते 14 रुपयेपर्यंत पेट्रोलची दरवाढ, डिझेलची पेट्रोलची दरवाढ करताय तुम्ही. गॅस CNGची दरवाढ. सामान्यानं जगायचं का केळीची पानं गुंडाळून वनात फिरायला जायचं? अश्मयुगातल्या काळातल्या लोकांसारखं जगावं का काय? आता अशी अवस्था आपल्या लोकांची झालेली आहे. त्यामुळं अशा वेळी खऱ्या अर्थानं एक विरोधी पक्ष म्हणून आमचं कर्तव्य आहे, ही जी परिस्थिती आहे याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे, लोकांना जागृत केलं गेलं पाहिजे आणि सरकारला कुठंतरी जाणीव करून दिली पाहिजे की सामान्य जनतेचे प्रचंड हाल चालू आहेत आणि त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने हे आंदोलन करतोय. विरोधकांकडून असं म्हणलं जात आहे की अगोदर पेट्रोल वाढलं नाही का? अगोदर पेट्रोल वाढत होतं ना, 1 रुपये 25 पैसे 50 पैसे वर्षातनं वाढायचं. त्यावेळेस ही भाजपवाली अक्षरशः असे चुना लावून बोंबलत होती. पेट्रोलचे दर वाढले, असं झालं. आता 70 रुपयावरून पेट्रोल 125 रुपयेपर्यंत चाललंय. डिझेल त्याच रेंजमध्ये चाललंय. नाही, देवेंद्र फडणवीस एक ट्विट फिरत आहे सध्या की अगोदर पेट्रोल डिझेल जे भाव वाढलेले आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी ट्विटरवर की पेट्रोल दर कमी करण्यात यावे असं त्यांनी ट्विट केलं. तर त्याच्यावर तुमचं मत काय? त्यांनी मागणी केली पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, दुर्दैव आहे. मग त्यांनी मागणी केली पण त्यांचं सरकार ऐकत नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे फडणवीसांना सुद्धा त्यांच्या भाजपच्या लोकांचा वीट आलाय का काय असं मला वाटतंय, वरच्या लोकांचा. आणि एवढं होऊन जर महागाई थांबत नसेल तर आपण कशाला राष्ट्रशक्तीन देश सगळ्यात मोठा आपला पुढं जाणार, परत आर्थिकदृष्ट्या देश जगात अव्वल होणार, हे बाताच मारू नये ना आपण. आपली अवस्था पाकिस्तानशी तर आपली तुलना आता होती, उद्या भूतान आणि श्रीलंका सोबत सुद्धा तुलना होऊ शकते. मी देशाची अवस्था काय सगळ्यात गरीब देशाची यादीत वगैरे करायची आहे का आपल्याला? आज पेट्रोलचं डिझेलचं दर वाढलेत. सर्वसामान्याला विचारा, दररोज 100-125चं तेल द्यायला लागतं का? त्याच्या जीवनावर किती फरक पडतो? त्याला मंडईतून भाजी आणायची न्यायची म्हणलं ना तरी तेवढे पैसे त्यात आत पेट्रोलमध्ये जातात. सगळं बजेट कोलमडायचा कार्यक्रम झालाय. शेतकऱ्याचं बी काय लय चांगलं नाही हो काही. कांदा मेलोडीच्या चॉकलेटचा एका दर आहे का तेवढा 1 किलोचा कांद्याचा दर झाला. माती करायची सगळीकडून आणि देशाला उगाच शनिवार रविवार यायचं मन की बात करून बसायचं. काय अवस्था केली तुम्ही शेतकरी? त्यामुळं सगळीकडून आता या सरकारच्या विरोधात रोष आहे आणि सामान्य जनतेच्या मनात देखील या सगळ्या गोष्टींमुळे चीड आलेली आहे. गॅसचा पण दर वाढलेला आहेच की, गॅसचा दर वाढलेला आहेच की. घरातल्या बायकांना नुसतं एकदा मोदीचं काय मोदीबद्दल वाटतं विचारून बघा. जी काय बोलतील ते मी काय बोलू शकणार नाही, पण महिलांमध्ये सगळ्यात जास्त चीड आहे. लाडकी बहीण फक्त निवडणूक होईपर्यंत होती, त्यातल्या बी निम्या बाया त्यातून कट केल्या. आता खाण्याच्या तेलावर सुद्धा सगळं आणि GST तर कशावर बी लावलाय GST. आता एखादा मयत झाला का माहितीच्या सामानावर बी GST लागतो. म्हणजे मरणं सुद्धा सुखाच नाही, GST देऊनच मरायचं आहे त्यानं. एकीकडे तुम्ही आज आंदोलन करताय, तुमच्या आंदोलनाला यश मिळेल का? प्रयत्न करायला काय हरकत आहे साहेब? चिमणी एक थेंब पिलाला पाजत असते, जगावं म्हणूनच पाजते ना. कुठंतरी सर्वसामान्याला दिलासा मिळावा. आमचे आंदोलन राज्यभर चालू आहेत. आज नाही, पुण्यात एकीकडे बंदी घातलेली आंदोलनाला घालणार की. सगळीकडे मुस्कटदाबी चालू आहे. अघोषित हुकुमशाही चालू झाली देशामध्ये. आणीबाणी कधीही लागू शकते, कधी पण लागू शकते, ही लावू शकते अघोषित आणीबाणी. तुमच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा पेट्रोलचा दर वाढलेला होता. किती वाढला होता? तुम्ही तीच मागाच प्रश्न विचारला तेच सांगतो मी. 25 पैसे 50 पैसे फार माहिती काढा तुम्ही. कोरोना काळामध्ये तुम्ही अपयशी ठरला असं बरेचसे भाजपचे नेते म्हणतात.
भाजपच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचा इतिहास काढावा. तिथं प्रेत तरंगत होती. लोक म्हणतात अजून सुद्धा भूत आहेत त्या गंगेमध्ये, कारण प्रेत तरंगत होती. जशी बाहुले तरंगतात का, म्हणजे पाण्यावर टॉय टाकलेले बाहुले बिवले, तशी प्रेत तरंगत होती. त्यामुळे त्यांनी आमची तर माप काढूच नाही. साधारणतः जगामधल्या अनेक महत्त्वाच्या संस्थांनी उद्धव ठाकरे साहेबांचा उल्लेख कोरोना काळातला यशस्वी जगातला सगळ्यांनी उल्लेख केला. उगाच केला नाही, काम केल्याशिवाय उल्लेख करतंय. बरं तुम्ही देशातली मीडिया, देशातली लोक जर नाही बोलला तरी जगातल्या लोकांनी जर कौतुक केलेलं असेल तर निश्चित काय ना काय असेल ना. युद्धामुळे भाव भडकलेत असं भाजपवाल्यांचं नेत्यांचं अनेक जणांचं मत आहे. युद्धामुळे भाव भडकलेत की, परंतु युद्धात योग्य भूमिका घेतली असती तर भाव भडकले नसते. युद्ध चालू आहे म्हणून त्याचा फटका आपल्याला बसलेला. युद्धामध्ये योग्य भूमिका घेतली असती तर भाव भडकले नसते. जिथून 40 किलोमीटरवरून आणायचं तिथं तुम्ही 200 किलोमीटरवरून आणला तर त्या लोकांना झळ पोचणारच आहेत ना. लोकांना काय तुम्ही इथून आणलं काय तिथून आणलं काय, सामान्यांच्या घरात थोडीच फरक पडणार आहे. मोदी साहेब अपयशी ठरलेले 100% अपयशी ठरलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याचा फटका त्यांना बसल्याशिवाय राहणार. एकीकडे ते म्हणतायत की सोनं खरेदी करू नका, घरी बसून बचत करा त्याला. काय आता सांगा, सोने खरेदी करायची वेळ आणली नाही, आता राहिलंच नाही शेतकऱ्याजवळ काय, लोकांजवळ काय राहिलं. बेंटेक्सचं सुद्धा घेऊ शकत नाहीत लोक. आता काही दिवसानंतर ही रेशनचं धान्य आहे का ती डबल वाढवावं लागेल, कारण खायला प्यायला अन्न सुद्धा ही राखणार नाही. आता शेतीमाल बघा ना, मला कांदा टोमॅटो मध्ये कलिंगडाची अशी अवस्था. यांनी काही करायचं आणि यांच्या क्रोनॉलॉजीला जनतेला फसवायचं आणि ऐनवेळी तेवढं धर्म जात पक्ष पंथ ह्याचा नारा देऊन निवडणुका जिंकून घ्यायच्या आणि परत 5 वर्ष शेतकऱ्यांना अक्षरशः वळी टाकण्याचं काम करायचं. त्यामुळे जनता आता फसणार नाही. तुमचं मत आहे मग आता ही इलेक्शन म्हणून भाव थांबले होते का दरवाढाचे पेट्रोलचा? 100% थांबले असतील. काय आता वरचं त्यांना काय माहित आहे. लोक तर बघा तुम्ही, इलेक्शन असू नसू लोकांना आता विचारा तुम्ही काय वाटतंय दर वाढल्याबद्दल. वाईट वाटतंय. लोक अक्षरशः दात ओट खातात, कारण पैसे त्यांना द्यायला लागतात ना. मोदी साहेब तर देणार नाहीत पैसे. इलेक्ट्रिक गाड्या वापरा म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, 4 तास लाईट आहे फक्त नदीच्या पाण्याला. 4 तास लाईट आहे आणि अनेक ठिकाणी तर वीजच मिळत नाही कधी कधी तर. आणि किती लोकांनी वापरायच्या, आणि त्याचं नवीन तुम्ही त्याच्यावर GST आहे. सगळीकडून आंधळा कारभार आहे. त्यामुळं आम्ही आता आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. हे होते शिवसेनेचे नेते. त्यांनी सरकारवर मोठा हल्ला केलेला आहे. आणि बरोबर कार्यक्रम देशाचा केला, मातीतच घातला देश राहिला. मग आम्ही आपलं निश्चित म्हणून चॉकलेट वाटतो, मेलोडी चॉकलेट आहे, लय फेमस झाले चॉकलेट. हां, आणि नुसतं चॉकलेटच दिलंय महाराष्ट्राला आवडतं, फक्त चॉकलेट दिलंय. आजचे दिन आले. या आजचे दिन चॉकलेट आहे. पेट्रोल डिझेल वाढलं नाही, CNG वाढलं 2 रुपये. ती बाकी